विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सीईटीचा रिझल्ट लागला. प्रचंड गोंधळ आहे. पर्सेंटाईलचा घोळ अजून थांबलेला नाहीये. इतके मेसेज येतायत ना, त्यातला एक मेसेज तुमच्या समोर मला दाखवायचा आहे आणि याच्यासारखेच बाकीचे मेसेज आहेत. इथं या मुलानं काय मेसेज केलाय, की 102 मार्क आहेत, पण 20च पर्सेंटाईल आया है, असं तो म्हणतोय. बरं. आता 102 मार्क असतील, तर मी क्लिअरली सांगतो, आता मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, की 77 मार्क आहेत. ओके. 89 पर्सेंटाईल आहेत. 86 मार्क एकाला आहेत. ओके. 93 पर्सेंटाईल आहेत. ओके. 97 का 95 मार्क आहेत. 94 पर्सेंटाईल आहेत. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो 126 मार्क आहेत. 98 आहेत. 136 स्कोर आहे. ओके. 136 99.1 आहे. 139 99.2. ओके. हे ठरलेलं आहे. मग 102 कुठेतरी इथं आलं पाहिजे ना. 94 पेक्षा जास्त पर्सेंटाईल ना. त्याचं म्हणणं आहे. फक्त 20च पर्सेंटाईल आलेत. पण थांबा, गोंधळ कुठे आहे बघा. जेव्हा कम्युनिकेशन झालं, तेव्हा त्यानं त्याचे 102 मार्क्स कसे सांगितलेत बघा, की त्याचं म्हणणं आहे, की फिजिक्समध्ये 64, केमिस्ट्रीमध्ये 12, मॅथेमॅटिक्समध्ये 26. करा ॲडिशन. हे 4 + 2 6, 6 + 6 12, कॅरी केलं 1. 1 + 2 3 + 4 इथं 102 झालं का? 102 मार्क्स. आणि असा एक नाहीये मेसेज, असे खूप मेसेज आहेत. काही पालकांनी असे मेसेज केलेत. त्यांना वाटते की हे मार्क आहेत. हे फिजिक्सचे मार्क आहेत, हे केमिस्ट्रीचे मार्क आहेत. नाही, हे त्यांनी त्याचं सेपरेट पर्सेंटाईल दिलंय. हे कशासाठी दिलंय? त्याचा काही उपयोग नाहीये. टोटल काउंट केल्यानंतरच तुम्हाला टोटल पर्सेंटाईल मिळणार आहे. बरं, आता एक मुद्दा आहे मुलांचा, की सर मार्क्स मला खूप चांगले आहेत, पण पर्सेंटाईल खूप कमी आहेत. आणखीन कंपॅरिझन होतं, की माझ्या मित्राला माझ्यापेक्षा कमी मार्क आहेत, पण पर्सेंटाईल जास्त आहेत. आता हे पर्सेंटाईलचा फॉर्म्युला आहे, तो पण तुम्हाला मी पर्सेंटाईलचा फॉर्म्युला दाखवतोय, लक्ष द्या. 100 इंटू तर आहेच. नंबर ऑफ कॅन्डिडेट्स अपीअर्ड फ्रॉम द सेशन विथ द रॉ स्कोर इक्वल टू ऑर लेस दॅन, म्हणजे तुमचं पर्सेंटाईल काढायचं आहे ना, मग तुमच्यापेक्षा कमी मार्क असणारे किंवा तुमच्या एवढे मार्क असणारी मुलं तिथे येतील. डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट्स आणि इंटू 100. साधा सिंपल फॉर्म्युला आहे आणि या फॉर्म्युल्यावरती होणार आहे. आता मी तुम्हाला सांगतो, माझ्या अनुभवातून सांगतोय. 200 पैकी 100 प्लस मार्क असणारी मुलं अतिशय कमी आहेत. खूप कमी आहेत. आणि म्हणून तर यांचं पर्सेंटाईल क्लोज टू 95 किंवा 95 प्लस कडे जातंय. खूप कमी मुलं आहेत. पण जसं मार्क्स कमी-कमी येतील तशी मुलांची संख्या वाढत जाते आणि तरी तुम्हाला सांगतो, आता मगाशी बोललो, की 77 लिहितो 80, त्याला 90 पर्सेंटाईल आहेत. बरोबर आहे? 90 पर्सेंटाईल आहेत बरं का, 90 पर्सेंटाईल लक्षात घ्या. म्हणजे 10% च्या आसपास अंदाजे म्हणूया आपण. पण जसे मार्क कमी होतात, तसे नंबर ऑफ स्टुडंट खूप वाढतायत लक्षात घ्या. त्याच्यामुळे पर्सेंटाईल ड्रास्टिकली रिड्यूस होतंय. म्हणजे मी क्लिअरली सांगू का? गंमत बघा आता. म्हणजे 90 मार्क आहेत, तर 80 मार्काला 90 पर्सेंटाईल आहेत. ह्याला तर 92 प्लस पडतायत. ओके. 70 मार्क पडले तर तुम्हाला वाटतं 80 पर्सेंटाईल ठीक आहे. पण 60 मार्क पडले तर डायरेक्टली 40 पर्सेंटाईल सुद्धा होऊ शकतायत. त्याच्यापेक्षा अजून कमी आला तर 10-12 पर्सेंटाईल वर सुद्धा मुलं आलेत. 40 मार्क असतील तर 9 पर्सेंटाईल वर सुद्धा मुलं आलेली आहेत. का? कारण 200 पैकी 40 मार्क तर गोळ्या मारून सुद्धा पडलेत मुलांना. रिअॅलिटीमध्ये लक्षात घ्या. त्याच्यामुळे माझं काय म्हणणं आहे तुमच्या लक्षात आलं का, की ह्याचा आता विचार करू नका. तुम्हाला जे पर्सेंटाईल आलंय ना, ओके. आता या मुलाला मात्र 20च पर्सेंटाईल आहेत लक्षात घ्या. ओके. 20 पर्सेंटाईल आहेत. मग अशा मुलांना मी क्लिअरली सांगतो बरं का, की अशा मुलांना मी क्लिअरली सांगतो, की 20 पर्सेंटाईल आहेत ना, तुमचे 10th चे मार्क किती आहेत मला सांगा. जर 10th ला तुम्हाला 95 असतील, 97 असतील, 90 असतील, बघा हे शोभतच नाहीयेत 20 पर्सेंटाईल. मग ऑब्व्हियसली रिपीट केलं पाहिजे, ड्रॉप घेतला पाहिजे. ओके. पण हे 20 मार्क्स तुम्हाला 20 फक्त 20 पर्सेंटाईल मिळालंय, ह्याची कारणं तरी शोधा रे बाळांनो. कमी पडलेत तुम्हाला मार्क, कमी पडलेतच. म्हणजे तुम्हाला सांगू का, की स्कोर जर विचार केला या मुलाचा, त्याचं नाव मी कुठे घेतलेलं नाहीये. इतके कमी स्कोर आहेत ना, लक्षात घ्या, की याचा अर्थ काही केलेलं नाहीये. मग असं का केलं? म्हणून तर कमी मार्क पडलेत. जसा तुम्ही अभ्यास केलाय तसा रिझल्ट आहे, हे मी माझं स्पष्ट मत आहे. त्याच्यामुळे आता माझं म्हणणं आहे, की याच्यावर काहीही आता करता येऊ शकणार नाहीये. सीईटी सेलची काही चूक नाहीये.
फॉर्म्युला तुमच्या समोर आहे. ओके. सॉफ्टवेअरचा यूज होतोय. मॅन्युअली कोणी तुमचं पर्सेंटाइल कॅल्क्युलेटर घेऊन काढत बसलेलं नाहीये. आणि इथून पुढे पर्सेंटाइलच ही स्ट्रॅटेजी असणार आहे. लक्षात घ्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये. आमच्या वेळेस फक्त पीसीएमचा स्कोर काउंट केला जायचा. आता लाखो मुलं आहेत, लाखो मुलं. मग तेव्हा ते शक्य नाहीये. बरं. मग माझं तुम्हाला म्हणणं आहे, की तुम्ही आता बघा मी क्लिअरली सांगतो. आता पेढे घेऊन मुलं येतायत चांगले पर्सेंटाइल असणारे. परवा एक मुलगा आला होता पेढे घेऊन 98 प्लस पर्सेंटाइल आहे. त्याला मी लगेच विचारलं, "टू साइन ए, साइन बी, फॉर्म्युला सांग." नाही आलं त्याला. याचा अर्थ विसरून गेलाय तो. रिव्हिजनची गरज आहे. अभ्यासाला सुरुवात करा. इंजिनिअरिंगचे कोर्सेस आता YouTubeवर लॉन्च होतील. मी नाहीये घेत, पण मला माहिती आहे बेस्ट कोर्सेस आहेत. मॅथ्सला आहेत, फिजिक्सला आहेत. आर-जी सर, ओके, तुम्हाला माहिती आहेत आर-जी सर आहेत, आर-जी लेक्चरर्स. ते फिजिक्स, मेकॅनिक्स, ग्राफिक्सचे व्हिडिओज तुम्हाला प्रोव्हाईड करतील. ओके. त्याच्यानंतर यश सुद्धा कोर्सेस इंजिनिअरिंगचे प्रोव्हाईड करतो. बघा, तुम्ही अगोदर डेमो लेक्चर प्रत्येकाचे बघा. तुम्हाला आवडल्यानंतर कोर्स पर्चेस करा, पण अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. मी तुम्हाला सांगतो क्लिअरली आर-के-डेमी, ओके, हे खूप मोठं नाव आहे इंजिनिअरिंगच्या क्लासेसमध्ये. ओके, त्यांचे ऑनलाईन, ऑफलाईन मुंबईत क्लासेस आहेत. तुम्ही अभ्यासाला आता सुरुवात करा. तुम्हाला 60, 70, 80 पर्सेंटाइल ना मिळेल कुठे ना कुठेतरी कॉलेजला ॲडमिशन म्हणूया आपण. पण तुम्ही तिथेही मागे पडला तर उपयोग नाहीये. अभ्यास करा. तणाव घेऊ नका. ओके. ऑल द बेस्ट.